ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डॉक्टर श्री नानासाहेब प्रतिष्ठान मार्फत पर्यावरण पूरक उपक्रम निर्माल्यापासून बनणार सेंद्रिय खत. गणेशोत्सव निमित्त मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट हा कायमचा चिंतेचा विषय राहिला. सार्वजनिक ठिकाणी पडलेले फुले, पाने, हार, प्लास्टिक यामुळे केवळ घाण होत नाही तर जलप्रदूषण होतं आणि पर्यावरणाची हानी होते. यावर प्रभावी उपाय म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सव निमित्त आसनगाव परिसरात वासिंद, खातिवली, अंबर्जे, आसनगाव, आटगाव, काळजविहीर, खर्डी, कसारा येथील विसर्जन ठिकाणी निर्माल्य जमा केलं. यावेळेस प्रतिष्ठान मार्फत एकूण 682 मूर्ती विसर्जन करण्यात आल्या. यातून 1.5 टन निर्माल्य जमा करण्यात आलं. सदर निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. वासिंद येथील वृक्ष लागवड केली त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे सर्व निर्माल्य आणि प्लास्टिक पाण्यात जाण्यापासून वाचून निसर्गातील प्रदूषण कमी केलं. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत नेहमी विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात.